आता अभ्यास करत असताना जसं मी सांगितलेलं होतं की इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत सर यांचं जे पुस्तक आहे तर त्याची 750 पेजेस आहेत. आता एक नॉर्मल जर का विचार केला एखाद्या विद्यार्थ्याचा तर साधारणतः तो 50 ते 100 पेजेस जे येतं ते रोज वाचू शकतो. आपण मॅक्झिमम जरी धरला की 100 पेजेस जो आहे तो रोज वाचणार, तर रोज जरी वाचायचं म्हटलं तरी देखील याला काय आहे की 7.5 दिवस लागतील. आपण 7च दिवस धरूयात. म्हणजे काय की एक आठवडा काय की फक्त एकच पुस्तक वाचायला आपल्याला लागणार. आता मला सांगा, तुमच्याकडे एवढे सारे विषय आहेत, प्रत्येक विषयाचे पुस्तक येतं. या सर्व विषयांना तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये रिव्हिजन टाकू शकाल का? आणि तुम्हाला तर माहितच आहे की परीक्षेच्या काळातलं रिव्हिजन हे खूप महत्वाचं असतं. कारण का की ते लास्ट टाइमला आपण रिवाइज करतो आणि त्याची एक इमेज जी ती आपल्या डोक्यामध्ये बनलेली असते. त्याच्यामुळे जर का आपल्याला लास्ट वेळेला जर का रिव्हिजन करायचं असेल तर त्यासाठी नोट्स जे आहेत त्या बनवाव्याच लागतील. आता नोट्स तर बनवायच्या, परंतु बनवायच्या कशा? एवढा मोठा सिलेबस आहे, एव्हरीथिंग अंडर द सन असं म्हटलं जातं यांच्या सिलेबसच्या बाबतीमध्ये. तर मग नोट्स बनवायच्या तर बनवायच्या कशाच्या आणि कशा बनवायच्या? तर नोट्स बनवत असताना जे पुस्तक तुम्ही वाचणार आहात तर ते पुस्तक जे आहे ते स्टार्ट टू एंड कम्प्लीट करून टाका. ऍटलिस्ट राज्यघटनेच्या बाबतीमध्ये म्हणजे पॉलिटी या विषयाबद्दल तरी तुम्ही जे कोणतं पुस्तक घ्याल ते तुम्ही सुरुवात ते शेवट हे कम्प्लिटली वाचून घ्यायचं. तर याचं वाचायचं पण कसं? तर त्याच्या 3 रीडिंग करायच्या. पहिली रीडिंग, दुसरी रीडिंग आणि ही तिसरी रीडिंग. तर पहिल्या रीडिंगला जे ते तुम्हाला काही त्याच्यामध्ये कळणार नाही, तरी देखील काय करायचं की ते कम्प्लिटली जे ते वाचत चालायचं. त्यानंतर येते दुसरी रीडिंग. दुसरी रीडिंगला तुम्हाला थोडं त्याच्यातलं अवगत व्हायला लागेल की अरे हा याच्यामध्ये हे वाचलं होतं, ते आपण रिपीट वाचतोय. तर मग त्यावेळेस जे ते तुम्हाला काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कळत जातील आणि तुम्ही त्या पॉइंट्सला जे ते अंडरलाईन करायचं. आता अंडरलाईन किती करायचं? तर फक्त 3% जे आहे तुम्ही जेवढं वाचतात त्याच्यातलं फक्त 3% बाबींवरतीच तुम्हाला अंडरलाईन करायचंय. आता तिसरी रीडिंग. आता ही तिसरी रीडिंग द्यायच्या अगोदर काय करायचं की आपण जे ते प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ज्यावेळेस बॅच आपली चालू असेल त्यावेळेस प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत की त्या टॉपिक वरती आलेले आयोगाचे प्रश्न, जे की आता महाराष्ट्र आयोग जो आहे त्याचे किंवा मग केंद्रीय लोकसेवा आयोग त्याचे प्रश्न, जे की आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेणार आहोत. ते प्रश्न जे आहेत ते आपण इथे अभ्यास करणार आहोत. जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आयोग जो आहे तो प्रश्न कशा पद्धतीने विचारतोय आणि कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, कोणत्या टॉपिक वरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. काही टॉपिक्स असतात की त्याच्यावरती नेहमी वारंवार आयोग जो आहे तो प्रश्न विचारत असतो. तर मग अशा प्रकारे जे ते प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स जे असतील, मागील वर्षांचे जे काही केंद्रीय लोकसेवा आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. आता हे झाल्याच्या नंतर जे ते आपण तिसरी रीडिंग देणार आहोत. आणि यावेळेस जे येतं तुम्ही जे हायलायटर किंवा अंडरलाईन जे आहे हे या तिसऱ्या रीडिंग मध्ये तुम्ही करू शकता. परंतु पहिल्या 2 रीडिंग मध्ये मात्र, पहिल्या रीडिंग मध्ये तर अजिबातच काही करायचं नाही. फारच तुम्हाला वाटलंच की कुठेतरी खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना आपल्याला कळणंच झालाय तो, त्यालाच फक्त तुम्ही तिथे अंडरलाईन करू शकता. ज्यावेळेस तिसरी रीडिंग होते त्याच्यानंतर मात्र तुम्ही जे आहेत ते तुम्ही नोट्स बनवायला सुरू करू शकता. तोपर्यंत जे येते ते तुम्ही नोट्स बनवायच्या नाहीत. कारण का? कारण की इथपर्यंत तुम्हाला जे ते अंडरस्टँडिंगच झालेलं नसतं, आणि जेव्हा अंडरस्टँडिंगच नसतं तर तुम्ही नोट्स कशा बनवणार? जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहोत त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की हा टॉपिक महत्वाचा आहे, या टॉपिक मध्ये इथून जे ते प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. तर अशा प्रकारे याचा अंदाज आल्यानंतर तुम्ही तिसरी रीडिंग करणार आणि त्याच्यात तुम्ही हायलाइट करणार ते प्रश्न. त्यानंतर तुम्ही जे ते त्याच्या नोट्स बनवायला घ्यायच्या. आता नोट्स बनवायच्या कशा? तर 750 पेजेसचं ते पुस्तक आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला ज्या आहेत त्या हार्डली 100 पेजेस मध्ये बसवायच्या आहेत. आता 100 पेजेस हे पण खूप झाले. हे पण काय होतं की शेवटच्या दिवशी किंवा तो जो वीक असतो किंवा तो 15वाडा असतो परीक्षेच्या अगोदर, त्याच्यात याला रिवाइज नाही करताय. मग आपण याचं काय करणार आहोत की जसं आपण रफ वही शाळेत असताना रफ वही करायचो आपण, तर त्या रफ वहीवरती आपण लिहायचो. त्यानंतर जे ते घरी आले की त्यालाच आपण काय करायचो की फेर वही मध्ये लिहायचो.
तर अशा प्रकारे हे जे 100 जे येतं तर या 100च आपण काय करणार आहोत की कमी करून आणखीन त्याला 50 वरती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.